हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण बेसन पासून बनवलेली एक रेसिपी पाहणार आहोत. भाजलेल्या बेसनची अतिशय खमंग अशी टेस्ट या भाजीला आपल्या येणार आहे. तर आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. भेंडीची भाजी ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो. बऱ्याच वेळेला भेंडीची भाजी ही आपली चिकट होते, त्यामुळे आपल्याला ती नकोशी वाटते. तर आज आपण भेंडीची भाजी बनवताना बेसनचा वापर करणार आहोत, ज्यामुळं आपली भेंडी जी आहे ती चिकट होणार नाहीये. त्याचबरोबर त्याला चांगली खमंग अशी टेस्ट पण येणार आहे. बनवायला सोपी असणार आहे. अगदी सकाळच्या गडबडीत देखील बनवायचं म्हटलं तरी देखील इझिली होऊन जाणार आहे. तर अशी ही बेसनची खमंग चव असणारी बेसन भेंडी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता खूप वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. तर ही बेसन भेंडी बनवण्यासाठी सुरुवातीला मी पाव किलो होईल इतकी भेंडी घेतलेली आहे. भेंडी जी आहे ती मी सिलेक्ट करताना खूप मोठी नाही, खूप लहान नाही, अशा प्रकारची भेंडी जी आहे ती मी सिलेक्ट केली होती. भेंडी जी आहे ती कोवळी आहे का नाही ही ओळखण्याची ट्रिक म्हणजे भेंडीचा मागचं टोक जे आहे ते आपण मोडून बघायचं. इझिली टोक मोडलं गेलं तर ती भेंडी अर्थातच कोवळी आहे. तर ही भेंडी जी आहे ती माझी कोवळी भेंडी होती. भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कापडानं ती व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आणि त्यानंतर थोडा वेळ आपण ती ओपन ठेवायची, जेणेकरून त्यात पाण्याचा अंश थोडाही राहता कामा नये. जर भेंडीला पाण्याचा अंश राहिला तर ती आणखी थोडी चिकट होऊन जाते. म्हणून आपण काय करतोय बघा, पूर्णपणे सुकवून घ्यायची. अगदी 5 ते 10 मिनिटं फॅन खाली जरी ठेवली तरी देखील चालेल, म्हणजे त्याच्यावर पाणी जे आहे ते बिलकुल राहणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला भेंडी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. मागचा आणि पुढचा भाग काढून टाकला, त्यानंतर मधनं भाग करून परत एकदा त्याचे काय केले, एका भेंडीचे 4 भाग असे मी करून घेतले. खूप बारीक असे भाग करायचे नाहीत, थोडेसे मोठे असे असतील तरच ते बरोबर राहील. नाहीतर शिजल्यानंतर भेंडीची साईज जी असते ती काय होती आपली कमी होते. म्हणून थोडीशी मोठ्या आकारातच ठेवायची आहे. आणि भेंडी ज्यावेळी तुमची थोडी मोठी कापली गेलेली असती तर त्यावेळी ते ऑटोमॅटिकली काय होत नाही, चिकटपणा जो आहे तो काय होतो, कमी होतो. अशा प्रकारे सगळी भेंडी जी होती ती मी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे. या कट केलेल्या भेंडीमध्ये आता आपल्याला काही मसाले जे आहेत ते ऍड करायचे आहेत. सुरुवातीला मी यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ऍड करणार आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल. हा जो काही कांदा लसूण मसाला आहे तो कलरसाठीचा कांदा लसूण मसाला आहे, त्यामुळे मी 2 टेबलस्पून वापरलाय. तुमचा जर मसाला तिखट असेल तर तुम्ही त्या प्रमाणात मसाला जो आहे तो ऍड करा. यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद ऍड करायची आहे. मी हळद ऍड करताना पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करणार आहे. हळदीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी ठेवायचं आहे. हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या भाजीची टेस्ट असते ती चेंज होते. हळद ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये धने जिरे पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर आपण याच्यामध्ये ऍड करूयात. धने जिरे पूड ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला ऍड करायचा आहे. अर्धा 1 टेबलस्पून होईल इतका गरम मसाला आपण याच्यामध्ये ऍड करूयात. यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक मीठ ऍड करायचं आहे. चवीनुसार आपण मीठ ऍड करणार आहोत. भाजी बनवताना आपण त्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत, त्यामुळं बेसनची क्वांटिटी लक्षात ठेवून आपण काय करतोय, त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते ऍड करतोय. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला ऍड करायचा आहे. पाव 1 टेबलस्पून होईल इतका चाट मसाला जो आहे तो आपण याच्यामध्ये ऍड करूया. चाट मसाल्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी देखील चालेल. आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला सगळे भेंडीला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर चमच्यानं लावायचे असतील तर चमच्यानं लावलं तरी देखील चालेल, पण माझ्या दृष्टीनं मला हातानं लावणं जे आहे ते सोयीस्कर वाटतं आणि ते हातानं लावल्यावर सगळे जिन्नस सगळीकडे एकसारखे असे लागले जातात. तर अगदी हलक्या हातानं भेंडी तुटता कामा नये अशा पद्धतीनं आपण हे सगळे जिन्नस भेंडीला लावून घेऊयात. सगळे जिन्नस भेंडीला लावून झालेले आहेत. आता ही भेंडी जी आहे ती आपण 10 ते 15 मिनिटासाठी अशीच ठेवून देणार आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर मी एक पॅन जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला भाजी बनवायला सुरुवात करायची आहे.
तर पॅन जो आहे तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा. पॅन व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन जे आहे ते ॲड करणार आहे. तर सुरुवातीला मी इथं 3 टेबलस्पून होईल इतकं बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला मंद आचेवर त्याचा खमंग वास सुटेपर्यंत थोडंसं बेसन लाल होईपर्यंत असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मंद असेल तर बेसन जे आहे ते आतपर्यंत व्यवस्थित असं भाजलं जातं आणि गॅसची फ्लेम मोठी राहिली तर काय होईल बघा, बेसन लगेचच ते लाल होईल आणि आपल्या भाजीचा पूर्ण कलर बदलेल आणि काही वेळेला बेसन करपलं सुद्धा जातं आणि मग ते करपला गेलेला वास जो आहे तो भाजीला येईल. म्हणून मंद आचेवर थोडासा वेळ लागला तरी चालेल, खूप काही वेळ लागणार नाही. एक 3 ते 4 मिनिटात छान असं बेसन भाजून होईल. बेसन भाजत आलं हे कळणार कसं आपल्याला, तर त्याचा एक छान सुगंध सुटतो. तर त्यावेळी आपण काय करायचं आहे, बेसन भाजायचं थांबवायचं आहे. 4 मिनिटं झालेली आहेत. बेसन भाजलेला खमंग असा सुगंध यायला लागलाय. त्याचबरोबर बेसनचा कलर देखील थोडा थोडा चेंज व्हायला लागलाय. याचा अर्थ असा आहे की बेसन जे आहे ते आपलं भाजून झालेलं आहे आणि भाजलेलं बेसन मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच पॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तर ही बेसन भेंडी बनवण्यासाठी आपल्याला 3 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते पॅनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ही भेंडीची भाजी बनवताना आपल्याला पॅन जो आहे तो जाड बुडाचाच वापरायचा आहे. खूप पातळ पॅन असेल तर आपली भाजी जी आहे ती करपली जाण्याची शक्यता असते. पॅनमध्ये ॲड केलेलं तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे देखील ॲड करणार आहोत. अर्धा टीस्पून होईल इतके जिरे देखील आपण याच्यामध्ये ॲड करतोय. मोहरी जिरे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग ॲड करायचा आहे. पाव टीस्पून होईल इतका हिंग ॲड करून आपण हिंगाची छान फोडणी या भाजीला करून घेऊया. हिंग जो आहे तो तेलामध्ये थोडासा परतून घेऊया. हिंगाचा छान असा सुगंध यायला लागलाय आणि आता आपण जी काही मसाला लावून ठेवलेली भेंडी होती तर ती भेंडी आपल्याला ॲड करायचं आहे. सगळे मसाले लावून झाल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटं ही भेंडी जी आहे ती बाजूला ठेवून दिली होती. तर याच्या मागचं कारण असं की ही भेंडीची भाजी बनवताना आपण याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत. पण आपण कुठेही पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये. तर आपण ज्यावेळी हे सगळे पदार्थ लावत होतो त्यावेळी आपण त्याच्यामध्ये मीठ देखील ॲड केलं होतं आणि मीठ ॲड केल्यामुळं त्याला काय होणार होतं बघा, थोडंसं नैसर्गिकरित्याच पाणी सुटणार होतं आणि त्या पाण्यामध्येच आपण काय करणार आहे, ही भेंडी पूर्णतः शिजवून घेणार आहे. वरून जर आपण भेंडीला पाणी यूज केलं तर त्याची चव अशी बिघडणार आहे. म्हणून आपण इथं कुठेही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. तर अशी ही 10 ते 15 मिनिटं सगळे मसाले लावून ठेवलेली भेंडी मी या पॅनमध्ये ॲड केलेली आहे आणि ती आपण तेलावर थोडीशी परतून घेऊया. तेलावर भेंडी परतताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. एक 3 ते 4 मिनिटं मी तेलावर ही भेंडी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतली आणि त्यानंतर भाजून घेतलेलं बेसन सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करतोय. आता इथं बेसन जे आहे ते मी अगदी मोजकं वापरलंय. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बेसन आवडत असेल तर तुम्ही बेसनचं प्रमाण जे आहे ते थोडंसं वाढवलं तरी देखील चालेल. मला खूप असं बेसन नको होतं. मला भेंडी देखील तेवढीच एन्जॉय करायची होती. म्हणून मी काय केलेलं आहे, बेसनचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवलेलं आहे. आता बेसन ॲड करून झाल्यानंतर सुद्धा आपण भेंडी जी आहे ती परत एकदा सगळी व्यवस्थित अशी हलवून घेतलेली आहे. थोडंसं आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. कारण आपण त्याच्यामध्ये पाणी कुठंही ॲड केलेलं नाहीये. नाहीतर भाजी जी आहे ती हलवली नाही तर काय होईल, करपली जाईल. तर अशा प्रकारे या मसाल्यामध्ये बेसन सुद्धा व्यवस्थित असं मिक्स जे आहे ते झालेलं आहे. आता आपण यावर एक प्लेट ठेवणार आहोत आणि मंद आचेवर भेंडी जी आहे ती थोडीशी आपल्याला शिजू द्यायची आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर मी प्लेट जी आहे ती बाजूला केलेली आहे आणि भेंडी परत एकदा हलवून घेतलेली आहे. ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला एक 3 ते 4 वेळा करायची आहे. प्लेट झाकताना आपल्याला खूप वेळासाठी प्लेट झाकून ठेवायची नाही आहे, नाहीतर आपलं बेसन आणि भेंडी जी आहे ती करपली जाईल. आता परत एकदा सगळी भेंडी हलवून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मी प्लेट ठेवणार आहे आणि परत एकदा शिजू देणार आहे. पुन्हा 2 मिनिटांनं प्लेट बाजूला केलेली आहे. भेंडी हलवून घेतलेली आहे. भेंडीला हळूहळू ऑटोमॅटिकली पाणी जे आहे ते सुटायला लागलंय आणि त्या पाण्यामध्ये आपलं बेसन देखील शिजलं जायला लागलंय. तर आपण जी काही प्रोसेस केलेली, जी 10-15 मिनिटांसाठी भेंडी बाजूला मसाले लावून ठेवली होती, तर ती एक्झॅक्ट होती. आता मी भेंडी शिजली आहे का ते थोडंसं चेक केलं, तर अजून तितकीशी भेंडी शिजलेली नाहीये.
म्हणून मी परत एकदा त्याच्यावर प्लेट ठेवते आणि आणखी 2 मिनिटांसाठी भेंडी व्यवस्थित अशी शिजू देते. आता प्लेट बाजूला करून परत एकदा भेंडी हलवून घेऊया आणि चेक करूया भेंडी जी आहे ती शिजली आहे की नाही. भेंडी शिजली असेल तर आपली कुकिंग प्रोसेस आपल्याला थांबवायची आहे. भेंडी शिजण्यासाठी आपल्याला खूप असा वेळ लागत नसतो. भेंडी जी आहे ती लगेच आपली शिजली जाते. आपली भेंडी अर्थातच कोवळी भेंडी होती. भेंडी शिजली आहे की नाही हे मी चेक केलं तर आता भेंडी जी आहे ती इझिली कट झाली, याचा अर्थ ती व्यवस्थित शिजलेली आहे. आता गॅस जो आहे तो मी बंद करून टाकलेला आहे. गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ याच्यामध्ये ऍड करायचा आहे, तो म्हणजे लिंबू. लिंबू जो आहे तो आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच ऍड करायचा आहे, सुरुवातीला ऍड करायचा नाहीये. या ठिकाणी तुम्हाला लिंबाचा आंबटपणा किती प्रमाणात हवाय त्या प्रमाणात तुम्ही लिंबू ऍड करायचा आहे. तर मी अर्धा लिंबू होईल इतका त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि परत हा लिंबाचा रस जो आहे तो सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा मी भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी झाकून ठेवणार आहे. लिंबाचा रस जो आहे तो भाजी गरम असतानाच ऍड करायचा आहे, पण गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला ऑफ करायची होती, बंद करायची होती. तर अशा प्रकारे आपली बेसन भेंडी जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि ही भेंडी तुम्ही फुलका, चपाती किंवा भाकरी कशाही बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. अगदी सकाळच्या गडबडीत देखील टिफिनसाठी ही रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर ही भेंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावर वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर जी आहे ती स्प्रेड केलेली आहे. तर अशा प्रकारे आपली बेसन भेंडी जी आहे ती सर्व करण्यासाठी म्हणून तयार झालेली आहे. तर ही होती आपली आजची खमंग अशी बेसन भेंडी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.